गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. सर्वांना गुड इव्हिनिंग. तर आता ना 5:30 वाजून गेले तर आणि आम्ही आता शेतामध्ये आलो सरपण वगैरे घ्यायला. तसंच आहे ना, मम्मीने विहीर बघितलीच नव्हती, त्याच्यामुळे ना आज पूर्ण फायनल त्याचं काम झालेलं आहे. तर मम्मी म्हणली आज ती विहीर बघून येते. आणि हे बघू शकतात, तर खूप अशी उंच अशी विहीर बांधलेली आहे आणि याचं काम पूर्ण आता फिनिश झाले. फक्त हे जे आहे का, हे जे पट्ट्या आहेत का, ह्या ठेवलेल्या आहेत आणि हे पट्ट्या पण आता नंतर काढून घेतील आणि सगळं फायनल काम झालं. मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवते. आणि छान असं सनसेट पण झालेलं आहे. आणि परी आणि इकडं मम्मी बघू शकता, तुम्हाला दिसते की नाही, हे बघा. परी हाय कर ग परी या डोंगरामध्ये बसले, दगडाच्या डोंगरात. चला तर आता आम्हाला सरपण आणायला जायचंय आणि स्वयंपाक बनवायचा आहे आता, म्हणजे स्वयंपाकाला लागायचं आहे. आजच्या स्वयंपाकामध्ये काय बनवणार आहे ते तुम्हाला आहे ना पूर्ण व्हिडिओ बघित. हां बोल. मी झोपले होते. झोपली होती? हाय कर एकदा. हाय आजीच्या माझ्यावर झोपले होते. हाय का? हाय. अजून काही नाही बोलायचं? मी इकडून खड्डा बघ. परी बघा इकडून बघती. लहान लेकरं असले ना इथं असं म्हणजे जमिनीपासून उंच घेतली, मग लहान लेकरांना भीती नसते इथं अशी पडल्याची वगैरे. तर ह्याच्यामध्ये मोटर टाकलेली विहिरीमध्ये आणि खूप मोठं विहिरीचं काम आहे. आणि एवढी विहीर तर मी पहिल्यांदा बघितली, इतकी मोठी अशी विहीर. नाही तर अशा छोट्यालाच विहिरी बघितलेल्या आहेत. आज स्वयंपाकामध्ये जेवणामध्ये काय बनवणार आहे तुम्हाला मी नक्की दाखवते व्हिडिओमध्ये. किती रिंगात बघ बरं. नाव कोरलं का चैतन्य घाडगे 23/4/2026. 23/4 आज म्हणजे पूर्ण झालंय ना काम. 23 तारखेलाच 6 रिंग आहेत. 6 रिंग आहेत. तर हे जे काम आहे का, तर 6 रिंगाचं आहे ना पूर्ण. ज्यांना विहिरीबद्दल माहिती असेल ना त्याला माहिती असणार आहे. तर 6 रिंगा घेतात. तर आता आम्ही आज काय बनवणार आहे तुम्हाला व्हिडिओच्या पूर्ण बघितला आणि तेव्हा समजेल. आता मी काय आताच नाही सांगणार तुम्हाला एकदा विहीर दाखवते इकडून असं. इकडे तर परी इकडे गेले बघा. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. मी परीच्या मागं पळते आता. परी कुठे गेली? थांब थांब थांब. जमिनीपासून ना इतक्या उंच एवढं काम केलेलं आहे. आणि एवढं उंच पाहिजे विहीर बघा. आतमध्ये मला दिसते. आणि आतमध्ये मोबाईल घेणार मला भीती वाटते. जरा किती म्हणते थोडी सांगितलं सांग मला. तेव्हा थोडं पाणी टाकते. आता किती मोठं तो विहिरीच्या. आता आम्ही ना मग मी बघितलं होती बघायला. पाणी मारलं ना तर मी एवढं दिसते. आता आजूबाजूचं काम पण झालं विहिरीचं. आणि काय किती आणि 1 2 3 4 5 सांगले काय विहिरीमध्ये आवाज येते. परी परी चला आलाय चालेल. दगडाला हे बघा, हे बघा दगडाला कसं आहे ना इथं खिळ्यानी होल पाडले. आता इकडे आहे ना हातपाय घासण्यासाठी ना इकडे एक छान असा दगड बघते, पण मला काय सापडलं नाही. एवढं वरती आहे बघू शकता तुम्ही. आणि बोरीचं झाड आहे बघा, किती छोटं बोरीचं झाड आलं ना इथं. परी बघा किती लांब गेली. तिथं सरपण काड्या घ्यायच्यात, जायचं आता घरी. इथं असं हातपाय घासायला दगड. तिकडे नको जाऊ परी, इकडे. चल का आपण जाऊ. तर एक पण काय मला दगड नाही भेटला. चला आता आम्ही जातो घरी. एक पण नाही दगड भेटला बरं का इथलचा. हे बघा दगड, अंग घासायला दगड. एक पण नाही चांगलं. असते बरं का दगड, पण लई बघावं लागेल असं बारीक बारीक. हे बघा. आणि ना मला असं वाटतं की मी याच्यावर जायला पाहिजे. किती उंच आहे तुम्ही बघू शकतात. आता हे तुम्हाला दिसत असेल किती उंच. इथून तर डायरेक्टली उंच एकदम असं एकदम डोंगरावर गेल्यासारखं आहे. चला व्हिडिओ पूर्ण बघा, नंतर तुम्हाला बोलते मी. तर आता आहे ना आम्ही स्वयंपाक बनवतो बरं का. बाहेर बघा किती अंधार पडला आणि इकडं वहिनी चिकन बिर्याणी बनवत आहेत. ते तुम्हाला रेसिपी ना थोडीशी नंतर दाखवते. तोपर्यंत मोबाईल चार्जिंग लावून घेते मी.
आणि आता ते बघा स्वयंपाक चालले बनवायचं. चला तर व्हिडिओ कंटिन्यू करा. तर माझं इथं सगळं परतून झालेलं आहे. मी याचा मसाला टाकते. मसाला टाकलेला तर मी याच्यामध्ये चिकन टाकून घेते. तर थोडं त्याच्यामध्ये परतवत जी इथं बिर्याणी रेडी झालेली आहे. बघू शकता तुम्ही. आज कुकरमध्ये प्लेटमध्ये घेतलेली नाही बरं का. बघा आमची अशी बिर्याणी झालेली आहे. कमेंट करून नक्की सांगा कशी झाली बिर्याणी.